पाहायला मिळालं, कारण तुमचा 5-7 तुम्ही अधिकारी पण बघत नाही, समोरचा तो पण बघत नाही. पण तुम्ही संयम शिकला नेपाळमध्ये जाऊन. तिथं संयम मी ठेवणारच नाही. जातीचं राजकारण एकीकडे होताना बघतोय आणि तुमचे मुद्दे शेतकऱ्यांचे आणि दिव्यांगांचे आहेत, ते अतिशय प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला वाटतं की हे सगळ्या ठिकाणी तुम्ही पुढे पाऊल ठेवताना तुम्हाला फार संयमाने पाऊल ठेवावं लागणार प्रत्येक गोष्टीसाठी? कसं आहे, माझ्या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या आंदोलनाचं खच्चीकरण नाही झालं पाहिजे. कसं जातीच्या साठी लढलो असतो ना आम्ही, तर आम्हाला ही वेळच नाही आली असते. पण मूर्खता आहे ते या सध्याच्या ह्याच्यामध्ये, जो जात के लिए धर्म के लिए नहीं लढेगा उमर जाएगा. आणि मग ते लढलंय तरी पैसा, राजकारण पैशाचं फार महत्वाचं झालंय. नाही तर आमच्यासारख्यावर 350 गुन्हे कोणावर दाखल आहे, कोणत्या पक्षप्रमुखावर आहे सांगा बरं. सामान्य माणसासाठी एक सांगा, एक 150 वेळा रक्तदान करणारा एक तुम्ही पक्षप्रमुख दाखवा, कोणावर आहे? कसं आहे, धार्मिकता म्हणजे माझं म्हणणं आहे का धर्म, मी माझ्या हिंदू धर्माचा आहे, मी त्याचा अभिमान गर्व ठेवत असेल आणि मनात जर कपट भावना एखाद्या दुसऱ्या धर्मासाठी ठेवत असेल तर त्याला हिंदुत्व म्हणतच नाही, लक्षात घ्या. आणि ते मतासाठी मग तुम्ही रस्त्यावर लढ्या लढत असेल तर ते आम्ही थोडं सहन करते. तुम्ही मूळ शिवसैनिक जरी असलात तरी शिंदे शिवसेनेमधून असं म्हटलं जातं की आता शिवसेनेसोबत त्यांचा संबंध नाही, म्हणून काहीशी नाराजी आहे. तुमचं नाव जेव्हा चर्चेत येते तेव्हा नाराजी असणं फार चांगलं. कसं आहे, सगळं होकार म्हटलं असतं तर मजा नाही आली असती. नाराजी आहे म्हणून बातमी झाली ना, ते असली पाहिजे. मला माहित आहे तुम्हाला ब्रेकिंग भेटत नाही, तेपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारत राहाल. हा, नाही लोक त्यांना साहजिकच आहे. ज्या कार्यकर्त्यांनी 25-25 वर्ष मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं, एखादी संघटना बगर जाती धर्माची मोठी करणं की लहान गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. जे आम्ही आमदार होणं, या अशा काळातून संघटना चालवणं ही तारेवरची कसरत असतात. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करतात ते. नाही नाही, कशाबाबत? नाही, मी एक जाता जाता एक फोन केला होता, त्यांनी उचलला नदी ठेवून दिला. आता ते सगळे एवढे सगळे गेल्यानंतर मानसिकता नसेल कदाचित. ओके, धन्यवाद, आभारी आहोत सगळ्यांचा. नाही, आता मी जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. हा, मी स्वतःहून दिल्या आणि एक दिवस अगोदर दिल्या. त्याच्यानं तुम्ही एवढी पत्रकार परिषद घेत आहे, एकनाथ शिंदे काहीशी पॉझिटिव्ह असते, उदय सामंतांनी काहीतरी सिग्नल दिलं असेल बच्चू कडूंना, तेव्हाच तुम्ही पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा करता. कसं आहे, मी कडू आहे आणि मी जर चेहरा आनंदी ठेवला नाही तर कडूच कडू होऊन जाईन आधी. त्यांना कडू, मला बरेच जण तुम्ही कडू आहे थोडेसे गोड गोड राहत जा. मला असं वाटते का अधिक एकदा बसू ना आपण. माझं काय मत आहे का आता हीच वेळ आहे तुमचं आमचं नेहमी भेट व्हायची, नाही तर मग तुम्ही कसे भेटता, आम्हाला भेटत नाही, आपण भेटू. आता काय आहे, खूप मला किमान 15-20 हजार मेसेज आले असेल, म्हणजे वाचणं पण होत नाही आहे. पण माझं असं मत आहे का आपण हा निर्णय राजकीय निर्णय
राजकीय निर्णय कोणत्या ताकदीनं कुठल्या परिस्थितीत कसा घेतला पाहिजे हे आम्ही शिवबाच्या इतिहासातून शिकलो आहे. शिवरायांच्या त्यानं कधी डाव मारायचा, कधी हुलकी द्यायची, कधी काय करायचं. छत्रपतीचा इतिहास निवड आम्ही वाचलंच नाही तर पायी पण चाललो आहे छत्रपतीच्या या भूमीवर. त्यानं तितका तर आम्ही मजबूत आहो ना, तुम्ही त्याची चिंता नका करू. दिल्लीमध्ये आपचे जसे खासदार भाजपात गेले त्याचा विचार करता तुम्हाला हा निर्णय घेणे योग्य असेल असं वाटतं का? कसं आहे, माझं काय म्हणणं आहे, निर्णय हा सामान्य माणसासाठी दिलासा देणारा असला पाहिजे. बच्चू कडूचा मान सन्मान त्याची प्रतिष्ठा नाही तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद होत असेल तर तो घेतला पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे, आपकी जो पार्टी है दिव्यांग लोगों के लिए बड़े पैमाने पर महाराष्ट्र में काम करती है, चर्चा ऐसी है कि आपका प्रहार पक्ष शिवसेना के साथ जुड़ा और आप एमएलसी बने. ना, ऐसा कुछ नहीं है. देखो, हम किसान के लिए भी काम करते हैं, मजदूर के लिए भी काम करते हैं, दिव्यांग भाई के तो वो तो हमारी आत्मा है भाई, हमारे लिए भगवान के समान है दिव्यांग भाई. और मैं तो बहुत नसीबान हूँ कि इन लोगों के, ऐसे लोगों के लिए मैं काम कर सकता हूँ. मैं बहुत नसीबान समझता हूँ. जो भी होगा वो इन लोगों के लिए भी होगा, इनके लिए होगा. बच्चू कड़ू खुद के लिए कुछ नहीं करने वाला. अभी तक स्पष्ट नहीं है जाने वाले. स्पष्ट करेंगे भी नहीं ना, फिर सब अभी बताएंगे तो फिर राजनेता बोलेंगे क्या लोग मुझे? आप बोलो. राजनेता जैसा रहना पड़ा, मैं अभी रहता नहीं था, अब लोग बोलते राजनीति जैसा रहते जाओ. बिल्कुल. अब तुम्ही पेढे घेऊन ये जा. म्हणजे तुम्ही हा संकेत दिलाय का हे बोलून आम्हाला? नाही, आता हे सहज बोललो आपण. नेपाळमध्ये मी किमान 5,500 मीटर चढून आलेलो आहे. -15 उष्णतामान होतंय आणि खूप माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठा कठीण ट्रॅक होता. एव्हरेस्ट बेस पर्यंत घेतला. त्यानं तिथला जो संयमपणा आहे ना तो खूप शिकलो मी. संयमानंच चालत तिथं श्वास, ऑक्सिजन कमी असतं, थंडी भरपूर असतं, हाईटनं चढावं लागतं. तर असं तुम्हाला मी चालून दाखवलं, तुम्ही हसाल. म्हणजे एक पाऊल टाकताना दुसरं पाऊल मोजून टाका लागायचं, नाही तर श्वास भरून यायचं. त्यानं संयम फार महत्वाचं आणि मी आयुष्यात संयम फार ठेवला नाही. आता त्या गेलो तेव्हापासून संयम ठेवायला लागलो आणि गौतम बुद्धांच्या भूमीत गेलतोय. भाऊ, म्हणजे तुम्ही येत्या काळामध्ये संयम वस्तुस्थितीला माझं काय म्हणणं आहे, प्रकरण पहिले वस्तुस्थितीचा अभ्यास न करता जे काही बवाल झाला, काय झालंय का 108, 180 पुऱ्या देशात जगात ती बातमी गेली. बदलाम तर परतवाडा झालं ना. आता परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींचं म्हणजे काही 10-15 मुली झाल्या असेल, पण बदलामी तर परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींची झाली ना. हिंदूंची झाली, मुस्लिमांची झाली. त्यांच्या मुलींचे लग्न करावं होणार. परतवाडा अचलपूर म्हटलं की लोक आता शंकेच्या नजरेनं पाहतं मुलीकडे. हे मोठं नुकसान आहे, लक्षात घ्या. सगळ्यात मोठं नुकसान आहे. तर कोण असणार आहे मला काही त्याच्यात जास्त महत्व नाही. आम्ही कसं आहे, आमचं लक्ष आहे वंचित घटकाकडे. पीडित वंचित जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे तो कुठल्याही धर्माचा असू दे, त्याच्यासाठी आमचा धर्म एकच आहे. कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही बोललो आहे की जे तुम्ही प्रोत्साहन निधी देता आहे ते वाढवून द्यावं लागेल. आता जरी देता आला नाही तर सेकंड टप्प्यामध्ये तुम्ही वाढवून द्यावं लागेल आणि वेळ पडलं तर आंदोलनही करू. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, पीक कर्ज माफ होते, पण गेले अनेक वर्षानुवर्ष त्यांनी शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी शेतामध्ये काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी 5-10 लाखाचं कर्ज ते थकीत. आता याच्यावर काय आहे, ही पीक कर्जाची माफी झाली, पण याच्यात स्प्रिंकलरसाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा पॉलीहाऊससाठी असेल किंवा ट्रॅक्टरसाठी घेतलेलं असेल किंवा साधन सामुग्री निर्माण करण्यासाठी असेल, ते घेतलं तर किमान 1 ते 1.5 लाखाची कोटीची कर्जमाफी माफ करावं लागेल. लक्षात घ्या, आकडा फार मोठा आहे आणि याच्यासाठी आपण केंद्रासोबत लढलो पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की आता आमची लढाई ही हमी भावाची असणार आहे. आम्ही हमी भावासाठी लढणार आहोत, बिलकुल ताकदनं लढणार आहोत. कारण शेतकऱ्याचं मूळ जे आहे ना, याच्यातला जर खरं त्याला वेळेवर कर्ज काळाची वेळ याची नसेल किंवा तो कर्जबाजारी आत्महत्या थांबायची असेल तर हमी भावाची लढाई लढलो पाहिजे. बच्चू भाऊ,
मिळालं असतं तर अजून वेगळं काही करता आलं असतं. पण माझं म्हणणं असं आहे की समजा तुम्हाला तुमच्या सगळ्या ज्या तुम्ही ज्या मुद्दे मांडले, तुम्ही प्रस्ताव ठेवला, एकत्रित पत्रकार परिषद माध्यम प्रस्ताव संदेशा बघत असतील, जर तुमचे सगळे प्रस्ताव त्यांनी मंजूर केले तर आमदारकी सर तुम्ही मंत्रीपद स्वीकारण्यास तयार असणार का? आता कसं आहे, जर तरवर बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही काय म्हणता मला का पट्टी लावून बॅटिंग कर, याच्यात काही अर्थ आहे का? उदय सामंत तयारी तुमची असेल का? आता म्हणला की विलिनीकरण तुम्ही करणार आहात. नाही, ते माझं काय मत आहे, या सगळ्या गोष्टीवर आता बोलून काही फायदा नाही, चर्चाच नाही. पण तुम्ही विलिनीकरण आता ते बोलावते का नाही बोलावत हाच पहिले प्रश्न आहे. माझं काय म्हणणं आहे, बैठकच नाही झाली तर मग कशाला बोलू मी आता? उदय सामंत काय बोलले सकारात्मक आहे. उदय सामंत काय बोलले इकडे लाईव्ह आहे. हा. तुमची चर्चा आधी उदय सामंत होतं, त्याच्यानंतर फिसकटली म्हणा किंवा काही संवाद नाही झाला. हा. लाईव्ह आहात. काय बोलायचंय एकनाथ शिंदेसोबत मला? नाही, माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे. आणि आम्ही ताकदीनं बिलकुल म्हणजे शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितच फार ताकदीनं करू. अगदी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये काही गोष्टी आजही लोकांच्या मेसेज बच्चू कडू गेले म्हणजे काही शब्द आम्ही कानावर पडत नाही शेतकरी शेतमजुराचे, अशा बऱ्याच लोकांच्या आम्हाला आलेले मेसेज का बच्चू कडू गेला पाहिजे. त्यामध्ये ती तीव्रता नाहीये. हा बरोबर आहे, हे तुम्ही मान्य केलं म्हणून तुमचं धन्यवाद. तर ते जे म्हणतं ना जी लढाई असतं ना ती धारदारपणे लढाची, ते बिलकुल ताकदीनं लढू. शिवसेना मोठे होण्यासाठी तुमचा फायदा निश्चित होईल शिवसेनेचा. माझं म्हणणं आहे झालं तर काय हरकत आहे. आपल्या या मातीतली संघटना आहे, शेजार की द्या युती करा, पण नाही आम्ही ते काहीच केलं नाही. काँग्रेस सोबत शरद पवार साहेबांसोबत आम्ही बसलो, पण मला ते मान्य नव्हतं, आम्ही ते केलं नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि तत्वाला धरून ताकदीनं मुद्द्यासोबत आपण राहिलो पाहिजे. जो गोरगरीब जनता आहे त्याच्यासोबत आपण काम केलं पाहिजे. आपली ओळखच ते आहे महाराष्ट्रामध्ये. का सामान्य माणसाचा भिडू कोण असेल तर तो बच्चू कडू आहे, असं एक तो नारा तयार झालेला आहे. तो आमच्या कष्टातून मेहनतीतून प्रामाणिकतेतून झालेला आहे. आणि म्हणून त्या विचारानं ही संघटना मोठी केली, फार लढलोय. कर्जमाफी झाल्यानंतर घोषणा झाल्यानंतर आम्हाला काही अपेक्षा होत्या शेतकऱ्यांकडून, काही गर्दी करेल, काही आम्हाला येऊन भेटून शाबासकी देत, दुर्दैवाने ते भेटली नाही. आणि आज नेत्यापर्यंत जायची काय गरज आली? जनतेपर्यंत जाणारा माणूस बच्चू कडू आज नेत्यापर्यंत का जावं लागतं? त्याचं कारणही जनताच आहे. आम्हाला विधानसभेत हार खावं लागली. 150 वेळा रक्तदान करणारा, 350 गुन्हे दाखल करून घेणारा, पडल्यानंतर पुन्हा 80 गुन्हे दाखल करून घेणाऱ्या बच्चू कडूला हार खावं लागली. अखेरी एकंदरीत या देशातलं राजकारण जात पात धर्माच्या ताकदीवर चालतं. मुद्दा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागं राहावं लागतं, ते तुम्हालाही माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. लोक बिलकुल काय म्हणते मेंढरासारखे जाती धर्माच्या मागं जातात आणि काम करणाऱ्या कार्यकर्ता थांबावं लागतं. असं एकंदरीत आमची भूमिका आहे. खरं तर बातमीतून बातमी तयार झालेली आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आता या सगळ्या संदर्भात मी माझी भूमिका इथं स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारलं तर आपण विचारू. तसा काही प्रस्ताव प्रॉपर होता का? प्रस्ताव मला वाटतं मलाही तो माध्यमातूनच समजला. एकदा वगैरे ती भेट आमची झाली होती तेव्हा एक चर्चा आणि फोनवरून आम्ही सामंतसोबत थोडं बोलणं झालं होतं, पण त्याच्यात काही स्पष्टता नव्हती. अशी काही चर्चा अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो, म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पण तुम्ही आता अवघे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलंय की अर्ज भरण्यासाठी तयारी करा किंवा काय? असं काही मला वाटतंय अजून कुठलाही आम्हाला फोन नाही, सांगितलं गेलं नाही. तुम्ही तयारी केली आहे का? शक्यता असू शकतं. जर एवढं काही जेव्हा झालं, कुठून ना कुठून बातमी लीक झाली असेल, ते तुमच्यापर्यंत आली असेल, उगाच काही थोडी हवा येतं बातमी होतं. वाटतं काही माझ्यापेक्षा तर तुम्हाला अधिक जास्त माहिती असू शकते. फॉर्म भरण्याच्या तयारीनं आलात का मुंबईला?
नाही, फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होतं. ते कागदपत्र बॅगीतच असतं. विलीनीकरणाच्या जर विधान परिषदेवर संधी देतात तर तुम्ही स्वीकारणार? नाही, मला असं वाटते का तो किंतु परंतुचा विषय आहे. आखरी चर्चा झाली पाहिजे. मी काय म्हटलंय का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं. पण मी काय म्हटलंय का आमचे मुद्दे फार महत्वाचे आहे शेतकऱ्यांचे. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद दिलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. म्हणजे आमच्यासाठी ते देवा समान आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्यांच्यासोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्ही जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलात. नंतर तुम्ही एकदा एक किस्साही सांगितला की लग्नात अनेक जण आमच्यावर टीका हा, बरोबर आहे. तुम्ही गेलात. मात्र आता इतकी वर्ष होऊ नये, कुठलंही पद नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही. प्रहारवाला अन्याय आहे का? कारण का केवळ तुम्हाला सोबत घेऊन जाण्यापुरती त्यांनी तुमचा वापर केला का? प्रहारवर कोणी अन्याय करण्याची ताकद नाही. कोणी जन्माला अजून पैदा झालं नाही. आमच्यावर काय कोणी अन्याय करू शकतो? हम खुद तलवार आहे. पद द्यायला हा, पद द्यायला उशीर होतोय का? नाही, आपण पद मागितलंच नाही. मुळात कसं आहे, पद मागणारा बच्चू कडू असता तर विधानसभेच्या अगोदर आम्ही ऍडजस्टमेंट नाही केली असते, आम्ही युतीने केली असते. मला एक सीट दिली नसती का? कोण असं वाटतं तुम्हाला? तेवढी लायकी नाही आहे का बच्चू कडूची? नाही आहे. हम खुद के राजा आहे. आमची पाठचक्री आहे. पण सावंतरांबरोबर काय बैठक झाली? तुम्ही म्हणालात की उदय सामंतांबरोबर फोनवर बोलणं झालं. ते काही इतकं विस्तृत झालं नाही. फोनवर असल्यामुळे मी घाईत होतोय. म्हटलं आल्यावर भेटू. म्हणजे आज भेटण्याची तयारीत आहात का? पण आला, माझं म्हणणं आहे आजच्या पत्रकार परिषदेनंतर काही निरोप आला तर अखेरी जाऊ, भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? पण गेले 24 तासापासून तुम्ही मुंबईमध्ये आहात. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याशी तुमचं थेटपणे बोलणं झालंय का? भेटण्यासंदर्भात काही? मी 24 तासापासून मुंबईत नाही. काल जालना होतो, तिथून संभाजीनगर बायकार इकडे आलो आणि सकाळी आता आंघोळ केली तिथं येऊन बसलो. एकीकडे तुम्ही म्हणता की मी शिवसैनिकच आहे, तर थेटपणे असं आहे की प्रहार संघटना ही शिवसेनेला आता पाठिंबा देते का? आणि याच मुद्द्यावर देते का की विधान परिषद साठी सकारात्मक? ताई, माझं काय म्हणणं आहे, हे चर्चानंतरच होईल. आपली चर्चा फेस टू फेस झाल्याशिवाय आपण याच्यावर काय बोलू शकतो? पण विलीनीकरणासाठी तुम्ही तयार आहात? आणि माझं काय म्हणणं आहे, की पाठिंबा? विलीनीकरण असू दे का अधिक काही असू दे, ह्या चर्चेशिवाय आपण काही बोलू शकत नाही. चर्चा कशी रंगतं, मुद्दे काय आहे, आमच्या मुद्द्यासंदर्भात ते काय बोलतात, हे सगळे परंतु किंतु परंतु आहे ना, लक्षात घ्या ना. तुम्ही बोलला की सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो, त्यानंतर भाजपसोबत आम्ही सोबत गेलो. विधानसभेची निवडणूक त्यामुळे हल्लो मी आणि मुस्लिम मत आणि तुमच्या पाठीच्या असं एक तुमचं मत आहे. तर सत्तांतर झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत गेल्याचा पश्चाताप होतोय, चूक झाली असं वाटतं? नाही का, माझं काय मत आहे, दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं चूक झाल्यासारखं वाटतच नाही. अमृत आणलं ना हो आम्ही दिव्यांग बांधवासाठी. चूक कसं म्हणताय तुम्ही सांगा? ज्या गावाला पाणीच भेटलं नव्हतं, विरच नव्हतं, आणि ते एखादा सरपंच गेला कुठून पाणी आलं असेल तर ते चूक म्हणाल का? दिव्यांग मंत्रालय तुमच्यासाठी ते महत्वाचं वाटत नाही, पण दिव्यांग बांधवांना विचारा बरं. का दिव्यांग मंत्रालय म्हणजे सन्मानाचा विषय आहे, अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा विषय आहे. कोण केलं मंत्रालय उभं? आम्ही सांगतोय, आम्ही एकटा होतो, आमच्याजवळ 100 आमदार नव्हते, 50 नव्हते. एकटा असून जर मंत्रालय निर्माण करण्याची ताकद ठेवतोय, शिंदेसाहेब त्यांना दाद देतोय, त्यांचा सेवाभावी वृत्ती दाखवतोय, त्यांच्या भूमिकेतून दिव्यांग मंत्रालय निर्माण होत असेल तर ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांची सत्ता होती त्यांनी एक मंत्रालय निर्माण केलं नाही ना, हमारा कुछ नाही था, मंत्रालय निर्माण झालं. हे तुम्हाला महत्वाचं वाटत नाही, पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला विचारून पहा ते किती महत्वाचं आहे.